नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.बी. गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर TY BCom विपणन व्यवस्थापन पेपर क्रमांक 2 प्रकरण 2 सामाजिक विपणन याला आपण सुरुवात केलेली आहे. मागील लेक्चरमध्ये विपणन व्यवस्थापकांच्या समाजाप्रती आणि पुरवठादार व देणी देणे असलेल्या लोकांबाबतच्या जबाबदाऱ्या आपण बघितल्या. त्यानंतर विपणन व्यवस्थापकाच्या सामाजिक जबाबदारीच्या शेवटचे 2 मुद्दे आपण या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. त्यामध्ये पुढची जबाबदारी आहे विपणन व्यवस्थापकाच्या पर्यावरणासंबंधाच्या जबाबदाऱ्या. पहिली जबाबदारी आहे पर्यावरणामध्ये समतोल राखणं. पर्यावरणाच्या बाबतीमध्ये बरीचशी जाणीव जागृती यामध्ये झालेली आहे. व्यवसाय BComला असताना पर्यावरण जाणीव जागृती या संदर्भातील अहवाल देखील तुम्ही सादर केलेले आहेत, प्रोजेक्ट देखील सादर केलेले आहेत. या माध्यमातून पर्यावरणामध्ये समतोल राखण्यासाठी विपणन व्यवस्थापकाच्या माध्यमातून प्रयत्न झाला पाहिजे. कारण विभिन्न प्रकारच्या वस्तू व सेवांचं विपणन करत असताना मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असतं. जसं की वस्तूच्या पॅकिंग करत असताना लावलेलं प्लास्टिक, त्याच्यावरती लावलेली कागदी पुठ्ठ्याची कवर, याचा वापर झाल्यानंतर त्या वस्तू ग्राहकांच्या माध्यमातून मोकळ्या वातावरणामध्ये फेकले जाण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीमध्ये शक्य झाल्यास, किंवा मी तर म्हणेल सरकारने हा कायदाच करणं अपेक्षित आहे की कुठल्याही वस्तूचं जो वरचं रॅपर किंवा वरचं जे कवर आहे ते त्या कंपनीनं ग्राहकाकडून पुन्हा कलेक्ट केलं पाहिजे. त्याचं रिसायकलिंग करता येईल, किंवा ते प्रॉडक्ट वापरण्यायोग्य नसेल तर त्याचा विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ही कंपनीची किंवा व्यवसायाची आहे, जेणेकरून पर्यावरणामध्ये चांगला समतोल राखता येईल. काही कंपन्यांच्या बाबतीमध्ये अशा प्रकारच्या रिसायकलिंग प्रक्रियेसाठी विकलेल्या प्रॉडक्टचा रॅपर पुन्हा पैसे देऊन खरेदी करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. यासाठी यामध्ये शासनाने कंपल्सरी जर केलं, अशा प्रकारचे रॅपर्स किंवा वरचे कवर कंपनीने पुन्हा पैसे देऊन ग्राहकांकडून खरेदी केल्यास पर्यावरणाचा चांगला समतोल राखला जाईल. विपणन व्यवस्थापकाच्या माध्यमातून पर्यावरणासंबंधी लोकांमध्ये जाणीव जागृती निर्माण करणं, विपणन व्यवस्थापकाची टीम आणि ग्राहक हे पर्यावरणासंबंधी कसे जागृत होतील यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी विपणन व्यवस्थापक त्याचबरोबर ग्राहकांची देखील आहे. दुसरी जबाबदारी आहे पर्यायी मार्ग. कुठल्याही व्यवसायाने वस्तू आणि सेवांचं उत्पादन करत असताना जी साधनसामुग्री आहे, ज्याला आपण नैसर्गिक साधनसामुग्री असं आपण म्हणतो, तिचा वापर या ठिकाणी केला जातो. कालांतराने ही नैसर्गिक साधनसंपत्ती संपुष्टात येऊ शकते. यासाठी पर्यायी मार्गांचा अवलंब या ठिकाणी केला गेला पाहिजे, किंवा जी संपत्ती नष्ट झाली ती पुन्हा निर्माण करता येण्याजोगी असेल तर ती निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. जसं की कागद तयार करणारी कंपनी, यामध्ये जंगलातील झाडांची कटाई केली जाते. जेवढ्या झाडांची तुम्ही कटाई केलेली आहे त्याच्या 10 पट झाडे तुम्ही इतर ठिकाणी लावून त्याचं संगोपन केलं पाहिजे. आपण स्लोगन ऐकतो की झाडे लावा झाडे जगवा, तर
फक्त झाड लावून उपयोग नाही, तर ती जगवणं व त्याला मोठं करणं अशा प्रकारची जबाबदारी या कागद कंपनीच्या माध्यमातून पार पाडली पाहिजे. नैसर्गिक साधनसंपत्तीचा कमीत कमी ऱ्हास होईल व ऱ्हास झाल्यास त्याची पुनर्निर्मिती करण्याचा प्रयत्न विपणन व्यवस्थापकाच्या माध्यमातून, कंपनी प्रशासनाच्या माध्यमातून होणं अपेक्षित आहे. त्यानंतर तिसरी जबाबदारी आहे वापरा व टाकाचा मार्ग नको. जे आपण अनेक प्रकारच्या ज्या काही वस्तू आणि सेवा या माध्यमातून जो काही प्रयत्न या ठिकाणी केला जातो की विभिन्न प्रकारच्या ज्या काही वस्तू असतात या माध्यमातून वस्तूचा वापर झाल्यानंतर ती वस्तू फेकून दिली जाते. जसं की यूज अँड थ्रोचे पेन किंवा काही वस्तूंच्या बाबतीमध्ये जास्त खा, जास्त प्या, जास्त वापरा अशा प्रकारची उत्पादनं तयार करून विक्री वाढवली जाते. अशा प्रकारची धोरणं जी आहेत ही टाळणं या ठिकाणी अपेक्षित आहे, जेणेकरून विपणन व्यवस्थापकाने यूज अँड थ्रोच्या वस्तू किंवा अनावश्यक जे काही वस्तू आहेत त्याची निर्मिती करू नये. यूज अँड थ्रोच्या जमान्यामध्ये बऱ्याच वस्तूंचे जे अवशेष आहे आपल्याला कचरा गाड्यांमध्ये किंवा रस्त्यावर पडलेले दिसतात. अशा पर्यावरणासंदर्भाच्या ज्या काही सामाजिक विघातक ज्या कृती ज्या आहेत यासाठी विपणन व्यवस्थापकाने खबरदारी घेणं अपेक्षित आहे की जेणेकरून विपणन व्यवस्थापनाच्या माध्यमातून ग्राहकांना अनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी अभिप्रेरित करू नये की ज्या वस्तू खरंच त्यांच्यासाठी आवश्यक नाही. जसं की आपण बघतो की एकाच व्यक्तीकडे अनेक प्रकारचे कपडे या ठिकाणी खरेदी केलेले असतात. या कपड्यांचा वापर वर्षातून किंवा 2 वर्षातून एकदा किंवा दोनदाच केला जातो. यामुळे काय होत आहे की तुमची साधनसामग्री जी आहे, नैसर्गिक साधनसंपत्ती आहे ही तशीच पडून राहिलेली आहे. त्यामुळे त्या वस्तूची मागणी तर वाढली, परंतु मागणी वाढल्यामुळं पुरवठा वाढला आणि मागणी वाढली की किंमत वाढते. अशा प्रकारची जी काही विषम परिस्थिती आहे ही निर्माण होता कामा नये. ही जबाबदारी विपणन व्यवस्थापकांचीच आहे. त्यानंतर पुढची जबाबदारी आहे आरोग्य विघातक गोष्टी. ज्या गोष्टी आरोग्यासाठी घातक आहे, आरोग्याला धोका निर्माण करतात, अशा वस्तू विपणन व्यवस्थापनाच्या माध्यमातून बाजारपेठेमध्ये आणल्या जाता कामा नये, जेणेकरून त्याचा मोठा परिणाम समाजावर होऊ शकतो. आरोग्य ग्राहकांचं धोक्यामध्ये येणार नाही याची जबाबदारी या ठिकाणी घेतली गेली पाहिजे. जसं आपण बघतो आता सध्या दिवाळीचा सणाची तयारी चालू आहे किंवा दिवाळीचा सण लवकरच पुढे येत आहे. यामध्ये वापरणारे जे फटाके आहेत हे आरोग्यास घातक नसावेत, अशा प्रकारची जबाबदारी ही कंपनीनं विपणन व्यवस्थापनाच्या माध्यमातून घेणं अपेक्षित आहे. त्यानंतर पुढील जबाबदारी आहे पर्यावरण धक्का. विपणन क्रियेमुळे पर्यावरणाला धक्का बसू नये याची काळजी देखील विपणन व्यवस्थापकाने घ्यायची आहे. या संदर्भात आपण अगोदर देखील चर्चा केलेली आहे की पर्यावरणाचा समतोल ढासळेल किंवा पर्यावरणामध्ये राहणारे जे सामाजिक वर्ग आहे, समाज आहे,
या समाजाची चांगल्या प्रकारची काळजी घेणं ही विपणन व्यवस्थापकाची जबाबदारी आहे, की ज्या माध्यमातून समाजाचं आरोग्य या पर्यावरणातील ऱ्हासामुळे धोक्यामध्ये जाणार नाही याची काळजी विपणन व्यवस्थापकांनी स्वतः घेणं अपेक्षित आहे, की जेणेकरून समाजाचं पर्यावरणामुळे काही नुकसान होणार नाही. ही जबाबदारी विपणन व्यवस्थापकाने पार पाडणं अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यानंतर पुढील मुद्दा, विपणन व्यवस्थापकांच्या संस्थेप्रतीच्या जबाबदाऱ्या. विपणन व्यवस्थापक ज्या संस्थेमध्ये काम करतो, ज्या व्यवसायामध्ये काम करतो, त्यासाठी त्याच्या काही जबाबदाऱ्या आहेत. पहिली जबाबदारी आहे रोजगारविषयी संधी. आता यातून प्रश्न असा उद्भवतो की विपणन व्यवस्थापक हा काही कंपनीचा मालक नाही, मग तो रोजगार कसे देणार? रोजगार निर्मितीसाठी वातावरण तयार करण्याचं काम विपणन व्यवस्थापकाचं आहे. विक्री वाढली, त्याचा परिणाम काय होणार? की विक्रय प्रतिनिधींची आवश्यकता कंपनीला पडेल, म्हणजेच रोजगार वाढेल. म्हणजे विक्रीची उलाढाल वाढली तर रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होतील. मोठ्या कार्यक्षेत्रामुळे कर्मचारी व कामगार यांची गरज भासून नव्या संधी निर्माण होतील. म्हणजेच विपणन व्यवस्थापक जो आहे यांनी आपल्या कामाच्या कार्यपद्धतीमध्ये जर चांगल्या प्रकारे वाढ घडून आणली तर अनेक प्रकारच्या रोजगाराच्या संधी लोकांना उपलब्ध होऊ शकतात. आजकालच्या बाजारपेठेमध्ये आपण बघतो, ज्या कंपन्यांची विक्री मोठ्या प्रमाणात आहे, ज्या कंपन्यांच्या उत्पादनाला बाजारपेठेमध्ये चांगली मागणी आहे, अशा कंपन्यांच्या बाबतीत आपल्याला असे दिसून येते की या कंपन्यांकडे अनेक प्रकारचे रोजगार समाजासाठी उपलब्ध झाल्याचे दिसून येतं. यामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अनेक लोकांना रोजगाराच्या संधी मिळतात. जसं की वस्तूची मागणी जर वाढली तर किरकोळ व्यापाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ झाल्याचं चित्र बाजारपेठेमध्ये दिसून येतं. त्यासाठी कंपन्यांनी नवीन नवीन तंत्रज्ञान तर वस्तूमध्ये उपलब्ध करून दिलं तर त्याचा देखील चांगला परिणाम हा रोजगार निर्मितीच्या माध्यमातून होताना दिसून येईल. विपणन व्यवस्थापकाने रोजगार वाढीसाठी काही नवीन क्लुप्त्या वापरता येतील का याचा सतत अभ्यास केला पाहिजे. जसं की व्यक्तिगत विक्री, ज्याला आपण पर्सनल सेलिंग असं आपण म्हणतो, हा विक्रीमधील अत्यंत प्रभावी असा घटक आहे. यातून व्यक्तिगत विक्रेते हे ग्राहकांबरोबर प्रत्यक्ष संपर्क साधतात. याचा फायदा असा होतो की ग्राहकांना देखील वस्तू कमी किमतीमध्ये मिळते आणि व्यक्तिगत विक्रीच्या माध्यमातून विक्रेते ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचल्यामुळे ग्राहक आणि विक्रेते यांचे एक वेगळेच नाते तयार होताना दिसून येते किंवा तयार झाल्याची अनेक उदाहरणे या ठिकाणी आपल्याला बघता येईल. म्हणून विपणन व्यवस्थापनाच्या माध्यमातून चांगल्या रोजगाराच्या संधी प्राप्त करून देण्याची जी संधी आहे ही निर्माण करून देण्याचं काम विपणन व्यवस्थापकाने चोखपणे पार पाडणं ही सदृढ संबंधासाठी आवश्यक आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे संशोधन व विकास.
या संदर्भात मागे देखील आपण चर्चा केलेली आहे, परंतु एक संस्थेप्रती त्याची जबाबदारी म्हणून आपण बघायचं आहे. विपणन व्यवस्थापकाने नेहमी बाजारपेठेचा आढावा घेऊन निरनिराळ्या क्षेत्रात संशोधन चालू ठेवलं पाहिजे. त्यामुळे समाजाचं हित होईल. विपणन व्यवस्थापकात जर चाणाक्ष बुद्धी व सदृढ नजर असलेला जर असेल तर समाजामध्ये किंवा बाजारपेठेमध्ये वस्तूंची विक्री होत असताना होणाऱ्या हालचालीचं निरीक्षण तो चांगल्या प्रकारे करू शकतो, जेणेकरून बाजारपेठेचा कल हा कशा प्रकारे बदलत चाललेला आहे याची जबाबदारी या ठिकाणी घेता येईल. जसं की आता आपण बघतो, जागतिक कोरोनाचे जे संकट आहे यामुळे अनेक लोकांना आपले रोजगार गमवावे लागले. त्यामुळे बाजारपेठेमध्ये मात्र मोठा बदल झालेला दिसून येतोय की ह्या कोरोना कालावधीमध्ये जे किरकोळ विक्रेते आहे यांच्या दुकानांच्या संख्येमध्ये वाढ झाली. ज्या लोकांनी रोजगार गमावले त्यांनी अनेक प्रकारचे वस्तू विक्रीचे दुकानं सुरू केली. म्हणजे हा एक रिसर्चचा भाग झाला की आपल्या वस्तूला मागणी असलेले जे शॉप्स आहेत, दुकाने आहेत, हे कोणत्या प्रकारच्या बाजारपेठेमध्ये किती प्रमाणामध्ये पोचलेले आहेत. अशा प्रकारच्या नवीन नवीन संधी विपणन व्यवस्थापनाच्या माध्यमातून व्यवसायाला निर्माण करता येईल का, अशा प्रकारची सामाजिक जबाबदारी विपणन व्यवस्थापनाच्या माध्यमातून पार पाडणं ही विपणन व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. आणि शेवटची जबाबदारी आहे संस्थेचं हित. निरनिराळे कामं करत असताना व धोरणे ठरवत असताना व्यवस्थापकाने आपल्या संस्थेच्या हिताची व फायद्याची काळजी घ्यायला पाहिजे. साहजिकच विपणन व्यवस्थापक ज्या व्यवसायामध्ये काम करतो, ज्या कंपनीमध्ये काम करतो, ती कंपनी त्याची कर्ता आणि करविता आहे. विपणन व्यवस्थापक ज्या विभिन्न प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडत असतो, जवळजवळ 8 प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्यांमधून त्याला यावं लागतं. या सर्व जबाबदाऱ्या पार पाडत असताना कुठेतरी कंपनीचं हित यावर संकट येता कामा नये. कंपनीच्या हिताची कुठेही पायमल्ली होता कामा नये. कंपनीची जबाबदारी म्हणून हे त्याचं कर्तव्य आहे की जेणेकरून समाजासाठी मदत करत असताना कंपनीने घालून दिलेली जी बंधने आहेत, जी लक्ष्मण रेषा आहेत, या मर्यादेपलीकडे विपणन व्यवस्थापकाने जाता कामा नये. कधीकधी कंपनीच्या हितासाठी कंपनीच्या नियमाबाह्य खर्च करण्याची वेळ जर विपणन व्यवस्थापनाकडे येऊन जर पोहोचली तर त्या अगोदर कंपनीची रीतसर परवानगी घेऊनच अशा प्रकारचे निर्णय विपणन व्यवस्थापनाच्या माध्यमातून घेतले जावेत की जेणेकरून कंपनीचं हित जे आहे हे चांगल्या प्रकारे जोपासता येईल. तसेच संस्थेसाठी काही संधी नव्याने उपलब्ध होतील, ज्यासाठी विपणन व्यवस्थापकाने तत्पर राहणं अपेक्षित आहे. समाजामध्ये काम करत असताना, ग्राहकांमध्ये काम करत असताना ग्राहकांच्या हिताबरोबरच समाजाच्या हिताबरोबरच कंपनीचं हित चांगल्या प्रकारे
जोपासलं जाईल याची जबाबदारी एक जबाबदार कर्मचारी या नात्याने विपणन व्यवस्थापकाने घेतली गेली पाहिजे. बऱ्याच परिस्थितीमध्ये काही विपणन व्यवस्थापक जे आहेत आपल्या उद्दिष्टांपासून भरकटण्याची शक्यता असते. समाजामध्ये जबाबदारीच्या माध्यमातून जेव्हा विपणन व्यवस्थापक काम करत असतो त्यावेळेस त्याचा दृष्टिकोन दूषित करण्याचा प्रयत्न स्पर्धकांच्या माध्यमातून केले जाण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीमध्ये देखील आपला कुठलाही समतोल ढासळला जाणार नाही याची जबाबदारी एक सदृढ व्यवस्थापक या नात्याने विपणन व्यवस्थापकांनी करून घेतली पाहिजे. यानंतर पुढील जो भाग आहे हा आपण पुढील लेक्चरला घेणार आहोत. लेक्चर ऐकण्यासाठी तुम्हाला कंटाळा येऊ नये म्हणून 20 मिनिटापेक्षा थोडेसे जास्त लेक्चर्स आपण बनवलेले आहेत. कारण की एखादी ऐकण्याची क्षमता देखील आपली 20-25 मिनटंच कॉन्सन्ट्रेशन देऊन असते. त्यामुळे 20 मिनिटाचं लेक्चर हे पूर्णपणे व्यवस्थित ऐकावं ही विनंती. धन्यवाद.